सांगली महानगरपालिकेसमोर घरपट्टीवाढीच्या निषेधार्थ सांगलीकर जनतेचे बोंबाबोंब आंदोलन। सांगली महापालिकेने अन्याय दरवाढ केलेल्या घरपट्टीवाढीच्या निषेधार्थ सांगलीकर जनतेने बोंबाबोंब आंदोलन करत या घरपट्टीवाढीला कडाडून विरोध दर्शवला आहे। आज महापालिकेची सभा असल्याने सर्वपक्ष सांगलीकर जनतेने महापालिकेच्या समोरच जोरदार घोषणाबाजी करत वाढीव घरपट्टीला विरोध दर्शवला। सतीश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करीत महासभेत सर्व नगरसेवकांनी वाढीव घरपट्टीला विरोध दर्शवावा असे आवाहन केले। अजित दादा तरी पक्षाच्या वतीनं संपूर्णपणे घरपट्टीचं जे काही अन्यायकारक धोरण महानगरपालिकेत राबवलंय त्याच्या विरोधात संपूर्ण राष्ट्रवादी आज महासभेमध्ये सभागृहामध्ये आपली भूमिका मांडणार, नागरिकांच्या हिताची भूमिका मांडणार। आम्ही सर्वजण नागरिकांच्या हितासाठी जे आवश्यक आहे त्या पद्धतीनं तसा पत्रव्यवहार झालेला आहे। महासभेत सुद्धा तीच भूमिका राहील आणि येणाऱ्या काळामध्ये जी समिती जी नेमत आहे त्या समितीत सुद्धा तज्ञ लोकांची त्यामध्ये नियुक्ती करावी, त्याचा समावेश करावा आणि सर्वच अनुषंगाने नागरिकांचं हित समोर ठेवून केवळ जो उत्पन्न वाढ ही काही नफा मिळवण्यासाठी चालणारी संस्था नव्हे तर नागरिकांचं हित चालणारी संस्था आहे हे बहुतेक प्रश्नाला जाणीव करून देण्याची वेळ आहे। त्याप्रमाणे भूमिका घेऊन आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, मग आमचे जिल्हाध्यक्ष पद्मावती जगदाळकर असतील, गटाचे मैत्री बागवान असतील आणि सर्वजण भूमिका या ठिकाणी जी नागरिकांच्या हिताचे देखील घरपट्टी वाढीच्या या अन्यायकारक धोरणाविरोधात 100% कडाडून विरोध राहील। महासभेत तेच अगदी स्पष्टपणे ती आमची भूमिका आहे। महापालिकेच्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात महासभेत त्यांनी निर्णय घ्यावा म्हणून व प्रशासनाला व सर्व पदाधिकारी सन्माननीय नगरसेवकांना जाणीव करण्यासाठी समितीच्या वतीने आज आम्ही 2 तासाचं बोंबाबोंब आंदोलन इथं घेतलेलं आहे। आजच्या महासभेत काही नगरसेवकांनी राष्ट्रवादी पक्षाचे असतील, काँग्रेसचे अंजली जाधव असतील, त्यांनी एक जागेला प्रश्न दिला। त्यांनी आम्हाला आश्वस्त केले आंदोलनात येऊन की मी आज या विषयाला स्थगिती देऊन बिलं रद्द करतो। मात्र तसा विषय झाला नाही तर आम्ही ह्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडणार आहोत। 4 ऑगस्टला 2026ला सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कडकडीत बंद ठेवून हजारो सांगलीकरांचा मोर्चा काढणार आहोत। यातनं प्रशासनानं आणि सत्ताधाऱ्यांनी दखल घ्यावी, अन्यथा या आंदोलनाची व्याप्ती हळूहळू वाढणार आहे।